बोलतात ना ग्रहण वगैरे मध्ये पाळलं पाहिजे, बाहेर नाही निघलं पाहिजे, कामं नाही केली पाहिजे, तर त्याबद्दल म्हणजे काय? पहिलं म्हणजे ग्रहणाचे वेगवेगळे प्रकार असतात. खग्रास, खंडग्रास, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. तर नॉर्मली ग्रहणामध्ये जे सूर्य किंवा चंद्रग्रहण असतात त्याच्यामध्ये जे रेज बाहेर पडतात त्याचा खूपसा इफेक्ट असतो. तो सगळ्या म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये पण असतो. तर आपल्याकडे आपले पूर्वजांपासून असं सांगत आलंय की जेव्हा ग्रहण असतं तेव्हा तुम्ही हालचाल न करता इथे शांत बसा, काही हे करू नका, विळीने कापू नका, चाकू घेऊ नका, पिळू नका, लाटू नका. आता ह्या सगळ्या गोष्टी परंपरागत आलेल्या असतात. त्यात त्यांचा अनुभव पण असतो आणि पूर्वापरायण लोक असतात ते सांगत असतात. तरी पण असे माझं असं म्हणणं आहे की जसं कुठलंही ग्रहण असतं हे काहीतरी स्थित्यंतर होतच असतं. काहीतरी वेव्हलेन्स, काहीतरी पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी ही तिथून म्हणजे अवकाशातून आपल्या पृथ्वीपर्यंत येत असते. तर शक्यतो प्रेग्नन्सी मध्ये अशा सगळ्या गोष्टीत मानसिक दृष्ट्या आपण अनस्टेबल राहण्यापेक्षा जिथे तुम्ही आहात घरात थांबा, शांततेत बसा, एका जागी बसा, मेडिटेशन करा, एखादं चांगलं पुस्तक वाचा किंवा काही चांगलं ऐका, जेणेकरून बाकी सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही डिस्टर्ब होणार नाही, तुमच्या बाळावर तसा काही साईड इफेक्ट होणार नाही.